नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. नादवर्दीचा या सिरीजमध्ये भाग जो आपण अत्यंत महत्त्वाचा पुढचा बघूयात 55वा भाग आहे आणि यामध्ये देखील अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आपण कव्हर करणार आहोत, जेणेकरून पोलीस भरतीला इथून पुढचे कोणतेही पेपर आले तर त्याला हे प्रश्न येतील. आणि रोज रात्री 10:30 वाजता नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत आहे. जर रोज रात्री 25 प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करत असतो. ओके. चला बघूयात आपण अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न. तत्पूर्वी जे स्पेशल जो आपलं पोलीस भरतीसाठीचं जो काही अ, पुस्तक आहे, नादवर्दीचं पुस्तक, नक्कीच तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं आहे आणि हे पुस्तक तुम्हाला आवडेल आणि येणाऱ्या कोणत्याही पेपरसाठी हे पुस्तक खूप कामाचं आहे. घरपोच तुम्हाला हे पुस्तक ₹250 ला भेटून जाईल. नक्कीच तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता आणि तुमची काय तयारी आहे ती चांगल्या पद्धतीनं करू शकता. ओके. संपूर्ण भारतामध्ये फ्री होम डिलिव्हरी या पुस्तकाची राहील. मला दिलेल्या नंबरवरती WhatsAppला मेसेज करायचा आहे. डेमो बघा, आवडलं तर पुस्तक खरेदी करा. घ्या. पहिला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. फ्लाइंग फिश, ओके. फ्लाइंग फिश, बाल्टिमोर बुलेट या टोपणनावाने कोणत्या खेळाडूला ओळखलं जातं? फ्लाइंग फिश, बाल्टिमोर बुलेट म्हणून कोणत्या खेळाडूला ओळखले जाते? हा खेळाडू कोण असेल? तर हा खेळाडू आहे, त्याचं नाव आहे मायकेल फेल्प्स. मायकेल फेल्प्स लक्षात ठेवा. मायकेल फेल्प्स हा खेळाडू खूप महत्त्वाचा आहे आणि त्याला आपण काय म्हणतो, बाल्टिमोर बुलेट असं म्हणतो. बाल्टिमोर म्हणजे काय? एक ठिकाण आहे मेरीलँड प्रांतामध्ये, अमेरिकेमध्ये एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता. कुणाचा? मायकेल फेल्प्स याचं. त्यामुळे त्याला बाल्टिमोर बुलेट असं म्हणतात. उडणारा मासा, फ्लाइंग फिश असंही म्हटलं जातं. आणि खेळ कुठला असेल? जलतरण म्हणजे स्विमिंग हे त्यांचं खेळ आहे आणि आतापर्यंत सर्वात जास्त गोल्ड मेडल वैयक्तिक कोणाच्या नावाने असतील ऑलिम्पिकमध्ये, तर लक्षात ठेवा आतापर्यंत 28 गोल्ड मेडल वैयक्तिकरित्या मायकेल फेल्प्सने जिंकले आहेत ऑलिम्पिकमध्ये. लक्षात ठेवा. महानतम व्यक्तिमत्व मायकेल फेल्प्स अमेरिकेचे येतं. लक्षात ठेवा. वेगवेगळ्या क्रीडा प्रकारामध्ये म्हणजेच जलतरणमध्येच वेगवेगळे जे काही अंतर्गत इव्हेंट असतात त्याच्यामध्ये त्यांनी भरपूर पदके जिंकलेले आहेत. फ्लाइंग फिश, बाल्टिमोर बुलेट असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. कातकरी जमात कोणत्या राज्यात आढळते? एक जमात आहे, आदिवासी जमात, त्याला कातकरी जमात म्हणतो आपण. ही महाराष्ट्रामध्ये सापडतं, सर्वांना माहिती असेल. ओके. महाराष्ट्रामध्ये कातकरी जमात आहे, IMP. आणि ह्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये भिल्ल पण आहे. भिल्ल, लक्षात ठेवा, भिल्ल आहे. गोंड ही आदिवासी जमात आहे. कोलाम ही देखील आदिवासी जमात आहे. त्यानंतर ठाकर ही देखील आदिवासी जमात आपल्या महाराष्ट्रामध्ये सापडतात. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आहे. जसं की भिल्ल आहे खानदेशमध्ये. भिल्ल खानदेशमध्ये सापडतं आहे ना. गोंड इकडे गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सापडतं. थोडक्यात विदर्भामध्ये गोंड आहे. लक्षात ठेवा. कोलाम, मावची, गावित वगैरे हे कुठे सापडतात? हे अमरावती जिल्ह्यामध्ये, विशेषतः अमरावतीच्या भागामध्ये सापडतात. लक्षात ठेवा. म्हणजे कातकरी, वारली, वारली पण आहे. वारली आणि कातकरी हे कुठे सापडत असतील? हे ठाणे जिल्ह्यामध्ये सापडतात. ठाणे जिल्ह्यामध्ये वारली आणि कातकरी हे दोन्ही पण लक्षात ठेवायचं आहे. महादेव कोळी पण आदिवासी जमात पुणे किंवा ठाण्याच्या भागामध्ये सापडतो. नेक्स्ट, पुढचा प्रश्न. मानवाच्या शरीरावरील केस आणि नखे हे कशाने बनलेले असतात? मानवाची बॉडीच ॲक्च्युअली प्रोटीनपासून बनलेलं असतं. प्रथिने त्याला आपण म्हणूयात. प्रोटीन, प्रथिने याच्यापासून केस आणि नखे बनले असतात. त्यामुळं प्रोटीन ज्यावेळेस पण आपण जाळतो त्यावेळेस तीव्र आणि घाणेरडा वास येतो बघा. केस जाळून बघा तुम्ही, वास कसं घाणेरडा येतो. नखे जाळले, त्वचा जाळली, ओके, त्वचा जाळली, हाडे जाळली, ह्या सगळ्यामध्ये काय असतं? प्रोटीन असतं. हाडामध्ये कोणतं प्रोटीन असेल? ऑसिन. ओके. ऑसिन नावाचं प्रोटीन असतं हाडामध्ये. प्रथिने आपण त्याला म्हणू. जर 1 ग्रॅम प्रोटीन जर आपण खाल्लं तर त्यापासून 4 कॅलरी ऊर्जा भेटतं. हे विसरायचं नाही. ओके. 4 कॅलरी ऊर्जा भेटतं 1 ग्रॅम प्रोटीनपासून. जसं की 1 ग्रॅम जर मी कार्बोहायड्रेट्स किंवा कर्बोदक घेतलं तर तर 4 कॅलरी ऊर्जा भेटते. तसं 1 ग्रॅम जर मी मेद घेतलं, फॅट घेतलं तर 9 कॅलरी ऊर्जा भेटते. हे तुम्हाला माहिती असेल. विज्ञानामध्ये तुम्ही छान पद्धतीने कव्हर केलं असेल, शिकले पण असाल. ओके. चला. पुढचा प्रश्न. भारतातील इस्रो या संस्थेने सन 1975 साली अवकाशात सोडलेल्या पहिल्या भारतीय उपग्रहाला कोणत्या शास्त्रज्ञाचे नाव देण्यात आले आहे? बघा, भारताने सर्वात पहिल्यांदा, ज्याला आपण आपल्याकडे संस्था आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणतो आपण, इस्रो, ज्याची स्थापना 15 ऑगस्ट
1969 झाली होती आणि सध्या इस्रोचे जे काही मुख्यालय येतं ते बेंगळुरू या ठिकाणी आहे. हेडक्वार्टर इस्रोचं. लक्षात ठेवा, डॉक्टर व्ही. नारायणन हे सध्याच्या घडीला कोण येतं? अध्यक्ष आहेत इस्रोचे 11वे अध्यक्ष आहेत. डॉक्टर व्ही. नारायण लक्षात ठेवा. ओके, इस्रोनं भारताचं पहिल्यांदा 1975 मध्ये उपग्रह सोडला होता. त्याचं नाव होतं आर्यभट्ट. आर्यभट्ट लक्षात ठेवा. 1975 म्हणजे ह्या आर्यभट्टला साधारणतः सुवर्ण महोत्सव वर्ष आपण साजरा करतो आर्यभट्टचा. 50 वर्ष 2025 मध्ये ह्याला झालेले आहेत. ह्या आर्यभट्टला लक्षात ठेवा. इस्रो IMP संस्था, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो, आणि इस्रोचे पहिले अध्यक्ष कोण होते फर्स्ट? तर ते होते विक्रम साराभाई. डॉक्टर विक्रम साराभाई लक्षात ठेवा, ज्यांना आपण भारतामधील अंतराळ कार्यक्रमाचे जनक असंही म्हणतो. पुढचा प्रश्न, सामान्यतः सर्व प्रौढ व्यक्तींचे दर मिनिटाला हृदयाचे किती ठोके पडतात? ओके, एका मिनिटाला किती ठोके पडतात हृदयाचे? तर 72. हे कॉमन नॉर्मल विचारले आहे. 72 ठोके हृदयाचे पडतात. लक्षात ठेवा, जो आपलं मानवी हृदय आहे, ओके, हे हृदयाला 4 कप्पे असतात. मानवी हृदयात 4 कप्पे असतात. ठीक आहे, तुम्ही बघितलं असेल, आकृती पण बघितलं असेल आणि हार्ट साधारणतः बघितलं असेल. ओके, जे दोन्ही भाग असतात वरचे त्यांना आपण काय म्हणतो? अलिंद असे म्हणतो. आणि खालच्या दोन्ही भागांना काय म्हणतो आपण? निलय असं म्हणतो. म्हणजेच 2 अलिंद आणि 2 निलय. हा उजवा भाग आहे, हा डावा भाग आहे हृदयाचा. उजवे अलिंद उजवे निलय, डावे अलिंद डावे निलय. लक्षात ठेवा, जो हृदय आहे तो खूप महत्त्वाचा आहे. मानवी हृदयातून रक्त हे 2 वेळा फिरत असतं. म्हणून मानवाची रक्ताभिसरण संस्था कसं आहे? हे दुहेरी आहे. मानवी रक्ताभिसरण संस्था कशी आहे? दुहेरी. लक्षात ठेवा. प्रौढ व्यक्तींचे हृदय आणि साधारणतः हृदयापासून जे काही रक्त निघतं, ॲक्च्युली रक्त घेणे आणि रक्त देणे हे मेन काम आहे हृदयाचं. फिल्टर करायचं नाही, शुद्ध करायचं काम नाही आहे हृदयाचं. लक्षात ठेवा. आपल्या डाव्या हाताच्या मुठी एवढे प्रत्येकाचं काय असतं? हृदय असतं. आणि मासा असेल, मासा आहे मासा. मासाचं हृदय हे किती कप्प्यांचं असेल? 2 कप्प्यांचं असतं. लक्षात ठेवा. घ्या पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे. भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केलेला आहे? भारुड, संत एकनाथ महाराज. संत एकनाथ महाराज यांची भारुड सगळ्यांना माहिती असतील. एकनाथी भारुड आपण त्याला म्हणतो. संत एकनाथ महाराज अभंग पण लिहिलं येतं, पण भारुड जे विशेष आहेत, जे जनजागृती करण्यासाठी, लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हे खूप कामाचे त्यावेळेस ठरले होते. महाराष्ट्राचे संत परंपरा लाभलेली आपल्याला. आणि भारुड हा रचना प्रकार कोणाचा आहे? संत एकनाथ महाराजांचा आहे. अभंग जर विचारलं तर ते येतं संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराज लक्षात ठेवा. संत एकनाथ महाराजांचा जो काही जन्म झाला होता, जन्म आणि समाधी दोन्ही पण एकाच ठिकाणी. पैठण लक्षात ठेवा. पैठण आहे. पैठण त्याला पूर्वी प्रतिष्ठान असं म्हटलं जात होतं. प्रतिष्ठान, पूर्वी त्याला प्रतिष्ठान असं नाव होतं. जी सातवाहनांची राजधानी होती ही. सातवाहन जो साम्राज्य आहे ना, ह्याची राजधानी कुठली असेल तर प्रतिष्ठान होतं. ज्याच पैठणी आहे. पैठण लक्षात ठेवा. पैठणी जे काही साडी आहेत हे देखील खूप प्रसिद्ध आहेत. आणि विशेष म्हणजे पैठण हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येत असून गोदावरी नदीच्या काठी आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना कोणत्या दिनांकापासून लागू झालेली आहे? बघा, जे भारतीय राज्यघटना आहे संपूर्ण जगातील सर्वात मोठी राज्यघटना मानतो आपण त्याला. भारताची राज्यघटना कशी आहे? सर्वात मोठी आहे संपूर्ण जगामध्ये आणि लिखित स्वरूपातली आहे. लिखित स्वरूपातली एवढं मोठी राज्यघटना कुठंच नाही आहे संपूर्ण जगामध्ये. आणि ही लिखित राज्यघटना का म्हणतो आपण? कारण विशिष्ट अशा तारखेपर्यंत लिहून पूर्ण झालेलं असतं आणि विशिष्ट अशा एका तारखेपासून ते लागू झालेलं असतं. त्यामुळं कधी आपण स्वीकृत केलं विचारलं राज्यघटना तर ते आहे 26 नोव्हेंबरला. 26 नोव्हेंबर 1949ला आपण स्वीकृत केलं आणि 26 जानेवारीला डेट महत्त्वाचा आहे. 1950ला आपण काय केलं? हे लागू किंवा अंमलबजावणी केलेलं आहे. त्यामुळे 26 जानेवारी 1950 लक्षात ठेवा, आपण काय केली? लागू केली ही घटना. भारताची राज्यघटना ज्याच्यामध्ये 395 कलमे होती सुरुवातीच्या भागामध्ये, 8 परिशिष्टे होती आणि जे काही 22 भाग होते. 22 भाग होते ह्या भारतीय राज्यघटनेमध्ये. लक्षात ठेवा, आता 460 प्लस कलमे आहेत, 12 परिशिष्ट आहेत आणि 25 सध्याच्या घडीला भारताच्या राज्यघटनेमध्ये भाग आहेत. 25 भाग आहेत. भाग 7वा रद्द करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यात आहे? ओके,
भारताची 2011 नुसार विचारतात पेपरला, कारण 2021ची जनगणना अजून आलेलीच नाही आहे. त्यामुळं 2011च्या जनगणनेनुसार कोणती आकडेवारी आपल्याला विचारली जाईल पेपरला. मग सर्वात कमी लोकसंख्येची घनता कुठं असेल, तर हा जिल्हा आहे गडचिरोली. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे. आणि जर विचारलं सर्वाधिक कुठं आहे, सर्वाधिक ओके, सर्वाधिक लोकसंख्येची घनता जर विचारलं तर ते कोणत्या जिल्ह्यात असेल, तर ते मुंबई उपनगर. मुंबई उपनगरमध्ये सर्वाधिक लोकसंख्येची घनता आहे, लक्षात ठेवा. जर अशाच पद्धतीचं मी भारत म्हटलं, ओके, भारत म्हटलं तर भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता कुठं आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. आणि सर्वात जास्त लोकसंख्येची घनता कुठं आहे, बिहारमध्ये आहे. बिहारमध्ये आहे. नेक्स्ट एक लस आहे BCG लस. ही लस प्रामुख्याने कोणत्या आजारासाठी वापरली जाते, ज्याला आपण बॅसिलस कॅलामिटी ग्वेरिन असं म्हणतो आपण. BCG लस लक्षात ठेवा. आणि हे वापरलं तर क्षयरोगसाठी. क्षयरोगासाठी हा लस वापरला जातो, त्याला आपण TB असं म्हणतो. आणि TB हा जीवाणूमुळे होणारा आजार आहे, लक्षात ठेवा. बॅक्टेरियम होतो ज्याचं नाव आहे ट्युबरक्लोसिस. ओके, TBचा अर्थ काय होतो, ट्युबरक्लोसिस बॅक्टेरिया, लक्षात ठेवा. ह्यामुळे होतो. आणि 2025 पर्यंत TB हे निर्मूलन करण्याचं भारतामधील लक्ष आहे सरकारचं, 2025, लक्षात ठेवा. TB आहे IMP. आणि हे कशाला होऊ शकतो हा TB, म्हणजे खोकला ॲक्च्युली आपल्याला येतो ना, तो TBमुळेच येत असतो. खोकला म्हणजेच, आणि खोकला कुठं असतो, कोणत्या अवयवाला त्रास झाल्यानंतर खोकला येतो, तर तो आहे फुफ्फुस. फुफ्फुसाचा दाह म्हणजेच खोकला. पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता असेल? सर्वात मोठा अवयव म्हटले तर तो आहे त्वचा. मानवाच्या शरीरामधील सर्वात मोठं अवयव कुठला असेल तर तो त्वचा आहे. संपूर्ण अंगभर आपलं त्वचा आहे बघा, टोटलपणे अंगभर त्वचा आहे. सर्वात मोठा अवयव लक्षात ठेवायचा आहे. आणि सर्वात मोठी जर मी ग्रंथी म्हटलं तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कुठली असेल? सर्वात मोठी ग्रंथी, तर मानवी शरीरात सर्वात मोठी ग्रंथी कुठली असेल, तर ते आहे यकृत. यकृत ही सर्वात मोठी ग्रंथी, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न, बेकिंग सोडा याचे रासायनिक नाव काय आहे? बेकिंग सोडा याचे रासायनिक नाव काय असेल, तर हे आहे ॲक्च्युली हे बेकिंग सोडा म्हणजे हा खाण्याचा सोडा आहे बरं का. हा कसा आहे, हा एक खाण्याचा सोडा आहे, लक्षात ठेवा. म्हणजेच हा आहे सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट आहे हे. सोडियम बायकार्बोनेट, लक्षात ठेवा. खाण्याचा सोडा सोडियम बायकार्बोनेट आहे, ज्याला NaHCO3 असं आपण त्याला म्हणतो. NaCO3 हा त्याला सोडियम बायकार्बोनेट बेकिंग सोडा, जो आपण पाव सच्छिद्र बनवण्यासाठी किंवा जे काही बेकरीचे उत्पादन आहेत ना, ह्याच्यामध्ये त्याचा वापर केला जातो. ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक असतो, तो म्हणजे सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट म्हणतो मी. सॉरी, सोडियम कार्बोनेट, त्याला आपण काय म्हणतो, Na2CO3 आहे. आणि हा कसा आहे, हा एक धुण्याचा सोडा आहे, धुण्याचा सोडा आहे, लक्षात ठेवा. दोन्ही पण लक्षात ठेवा, सोडियम बायकार्बोनेट आणि सोडियम कार्बोनेट. पुढचा आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार भारताचे राष्ट्रपती हे आर्थिक आणीबाणीची घोषणा करू शकतात? बघा, आणीबाणीची काय तरतूद आहे, आणीबाणीची जी काय तरतूद आहे ती आपण ॲक्च्युली घेतलेली 1935च्या कायद्याकडून. आणीबाणीची तरतूद घेतलेली आपण. आणि भारतीय राज्यघटनेतील जो काही भाग आहे, भाग 18 काय सांगतं, आणीबाणी सांगतं. 3 प्रकारची आणीबाणी आहेत, सगळ्यांना माहिती असेल. एक आहे कलम 352, कलम 356, कलम 360. 352 जे आहे ते राष्ट्रीय आणीबाणी आहे. कलम 356 हे घटक राज्य किंवा राज्य आणीबाणी आहे. कलम 356, कलम 360 हे आर्थिक आणीबाणी आहे. आर्थिक आणीबाणी, लक्षात ठेवा. राष्ट्रीय आणीबाणी आतापर्यंत 3 वेळेस लागू करण्यात आलं आहे. घटक राज्य आणीबाणी हे भरपूर वेळेस लागू करण्यात आलेलं आहे. आणि आर्थिक आणीबाणी हे एकदाही लागू करण्यात आलेलं नाही आहे. हे आहे आणीबाणी, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात जांभा खडक प्रामुख्याने कुठे आढळतो? तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये जांभा खडक सापडतो कोकणात. कोकणात, लक्षात ठेवा. कोकणामध्ये सर्वात जास्त पाऊस पण पडतो, पाऊस अधिक आहे, लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त असेल त्या ठिकाणी जांभा खडक सापडतो. आणि जांभा खडकामध्ये कोणतं खनिज सापडत असेल, तर खनिज विचारलं तर ते आहे बॉक्साईट.
जांभा खडकामध्ये काय सापडेल? बॉक्साईट सापडेल. त्यामुळे बॉक्साईट हा कोल्हापूर, रत्नागिरी, पालघर, ठाणे ह्या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये बॉक्साईट सापडतं, लक्षात ठेवा. जांभा खडक. कोणता कोळशाचा प्रकार आहे? दगडी कोळशाचा विचारलं तुम्हाला हा विशेषतः. दगडी कोळशाचा कोणता प्रकार असेल बघा, 4 प्रकार पडतात. त्याच्या आतमध्ये असलेल्या कार्बनच्या प्रमाणावरून 4 प्रकार आहेत. एक सर्वात उच्च प्रतीचा आहे अँथ्रासाइट. अँथ्रासाइट हा सर्वोच्च प्रतीचा आहे. उतरता क्रम बघूयात आपण. त्यानंतर आहे बिटुमिनस, अँथ्रासाइट, बिटुमिनस. त्यानंतर आहे लिग्नाइट, लिग्नाइट. चौथा आहे पीट. चौथा आहे पीठ. ओके. अँथ्रोसाइट, बिटुमिनस, लिग्नाइट, पीठ. सर्वात निकृष्ट दर्जाचा कुठला असेल? सर्वात निकृष्ट दर्जाचा आहे पीठ. आणि सर्वात उच्च दर्जाचा कुठला असेल बेस्टवाला? तर तो आहे अँथ्रोसाइट. अँथ्रोसाइट. नेक्स्ट, भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य कोणतं आहे? तर सर्वात पूर्वेकडील राज्य कुठलं असेल? तर तो आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश भारतात सर्वात पूर्वेकडे येतं. आणि अरुणाचल प्रदेशची राजधानी काय असेल? इटानगर आहे. इटानगर ही राजधानी आहे. मग आता इटानगर ही सर्वात पूर्वेकडील राजधानी होऊ शकेल मग आता? नाही, लक्षात ठेवा. ओके. मग भारतात सर्वात पूर्वेकडील जर राजधानी विचारलं तर ते आहे नागालँडची राजधानी कोहिमा. कोहिमा ही लक्षात ठेवा. आणि जर मी महाराष्ट्र म्हटलं, महाराष्ट्राचं सर्वात पूर्वेकडील कुठला असेल? गडचिरोली जिल्हा आहे. गडचिरोली हा महाराष्ट्रात सर्वात पूर्वेकडील जिल्हा आहे. आणि गडचिरोलीमध्ये पण कुठलं? भामरागडचा तालुका जो आहे तो सर्वात पूर्वेकडील तालुका आहे. पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा कोणत्या ठिकाणी केली होती? 1935ची ही घोषणा आहे येवला या ठिकाणची. ठीक आहे, येवला. आणि येवला कुठे येतं? नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा. नाशिक जिल्ह्यामध्ये येवला ठिकाणी त्यांनी धर्मांतर परिषद म्हणून ते गाजलेलं परिषद त्यांचं 1935चं आहे. येवला या ठिकाणी लक्षात ठेवा. नंतर त्यांनी एक धर्म स्वीकारला, बौद्ध धर्म. ओके. बौद्ध धर्माची स्वीकृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नंतर केलेलं आहे. ओके. कधी? 14 ऑक्टोबरला. 14 ऑक्टोबर 1956ला त्यांनी बौद्ध धर्म दीक्षा घेतली, लक्षात ठेवा. कुठं? नागपूरमध्ये. म्हणून दीक्षाभूमी कुठं असेल तर नागपूरमध्ये आहे. आणि चैत्यभूमी कुठं आहे? ज्या ठिकाणी त्यांचं निधन झालं. ॲक्च्युली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन कुठं झालं असेल विचारलं तर निधन झालं आहे दिल्लीमध्ये. मग आता चैत्यभूमी जी आहे ना ती दादर या ठिकाणी आहे. समाधी दादरला आहे. पुढचा प्रश्न. निष्काम कर्म मठ ही संस्था कोणी उभारलेला आहे? निष्काम कर्म मठ ही जी संस्था आहे ही महर्षी धोंडो केशव कर्वे, धोंडो केशव कर्वे यांनी स्थापना केली होती 1910 मध्ये निष्काम कर्म मठाचे, लक्षात ठेवा. महर्षी धोंडो केशव कर्वे ज्यांना भारतरत्न पुरस्कार देखील देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. आणि भारतरत्न पुरस्कार मिळवणारे ते पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत ज्यांना 1958 मध्ये भारतरत्न भेटलेलं आहे. महर्षी कर्वे. आणि महर्षी कर्व्यांचं मूळ किंवा जे काही जन्मगाव आहे हे कुठलं असेल? महर्षी कर्वे यांचं जन्मगाव कुठलं असेल तर त्या शिरवली, जो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतो, शिरवली, लक्षात ठेवा. स्वतंत्र महिला विद्यापीठ स्थापना SNDT विद्यापीठ स्थापना कोणी केलं असेल तर महर्षी कर्वे यांनीच केलेलं आहे. पुढचा प्रश्न. सिसे किंवा जे आपण लेड म्हणतो आपण, सिसे या धातूची रासायनिक संज्ञा काय असेल? लेड म्हणा तुम्ही. त्याचा आहे PB. सिसेचं काय असेल? PB, लक्षात ठेवा. हे या धातूची रासायनिक संज्ञा आहे किंवा याला आपण लक्षात ठेवू शकतो की रासायनिक संज्ञा संज्ञा म्हटलं तरी हरकत नाही. लेड PB आहे. पारा काय असेल? पारा. पारा संज्ञा आहे HG, लक्षात ठेवा. गोल्ड सोने काय असेल? सोने. सोने संज्ञा आहे AU. चांदीची संज्ञा काय असेल? चांदी संज्ञा ते AG. ओके. चांदी AG आहे, सोने AU आहे, पारा HG आहे. लोह लोखंड, लोह हे आहे Fe, याला आपण आयर्न म्हणतो आपण, लक्षात ठेवा. ओके. आयर्न FeIMP आहे. त्यानंतर टंगस्टनचे काय असेल संज्ञा? टंगस्टन संज्ञा आहे W. W ही टंगस्टन संज्ञा आहे. बाकी सगळं तुम्ही विज्ञानामध्ये आपलं जो राजगुरूचं पुस्तक आहे ना, ह्या राजगुरूच्या पुस्तकामध्ये अगदी डिटेलमध्ये हे सगळ्या संज्ञा दिलेत मी. तुम्ही एकदा नजर टाका, वाचून घ्या. पुढचा प्रश्न. जैन धर्मामध्ये एकूण किती तीर्थंकर होऊन झालेत? ओके. 24 तीर्थंकर होऊन गेले. आणि जे काही जैन धर्म संस्थापक पहिले तीर्थंकर कोण असतील? त्यांचं नाव आहे भगवान ऋषभदेव. भगवान ऋषभदेव हे होते पहिले तीर्थंकर. आणि 24वे तीर्थंकर कोण असतील? त्यांचं नाव आहे भगवान वर्धमान महावीर.
वर्धमान, महावीर हे येतं शेवटचे 24वे तीर्थंकर. लक्षात ठेवा. जैन धर्म IMP आहे. जैन धर्मामध्ये जे काही पुस्तक आहेत त्यांना आगम असं म्हटलं जातं. आगम सूत्र, निगम सूत्र. सोनेरी क्रांती ही कशा संबंधित आहे? ही आहे फलोत्पादन, फळ उत्पादन, फळ आहे, मध उत्पादन आहे. ओके, मध, फळ याच्या संबंधित हे सोनेरी क्रांती लक्षात ठेवायचं आहे. रजत क्रांती काय असेल? तर ते आहेत अंडी उत्पादन, अंडी उत्पादन. सोनेरी क्रांती फळे आणि मध उत्पादन, रजत अंडी उत्पादन. लाल क्रांती कशा संबंधित आहे? लाल क्रांती सांगतात टोमॅटो आणि मांस. ठीक आहे, टोमॅटो आणि मांस उत्पादन जे आहे ना तर ते आहे लाल क्रांती. आणि गुलाबी क्रांती काय सांगतं? गुलाबी क्रांती सांगतं झिंगे आणि कांदा उत्पादन. झिंगे आणि कांदा उत्पादन हे आहे गुलाबी क्रांती. लक्षात ठेवा, हे सगळ्या क्रांत्या आपण आपला जो काही स्टॅटिक जीके आहे ह्या स्टॅटिक जीकेच्या पोर्शनमध्ये राजगुरूमध्ये वाचून घ्या. सगळं स्टॅटिक जीके भरपूर पद्धतीने मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे, कव्हर केलेला आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केलेलं आहे? 1939 मध्ये फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केलं होतं नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी. नेताजी सुभाषचंद्र बोस. लक्षात ठेवा, सुभाषचंद्र बोस यांनी स्थापना केले फॉरवर्ड ब्लॉकची. पूर्वी हे काँग्रेसमध्येच होते, नंतर काँग्रेसचा अध्यक्षपदाचा राजीनामा दिले, नंतर फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केलेलं आहे नेता सुभाषचंद्र बोस. नंतर हे ज्यावेळेस सिंगापूर जपानला गेले त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी जे काय आझाद हिंद सेना आहे, आझाद हिंद सेना, या आझाद हिंद सेनेचं नेतृत्व पण नंतर त्यांनी केलेलं आहे नेता सुभाषचंद्र बोस यांनी. 23 जानेवारी आहे जो दिवस आहे तो त्यांचा जन्मदिवस आहे. 1897ला जन्म झाला होता कटक या ठिकाणी. लक्षात ठेवा. आणि तो आपण पराक्रम दिन म्हणून साजरा करतो. पराक्रम दिन म्हणून साजरा करतो 23 जानेवारीचा दिवस. पुढचा प्रश्न आहे, बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? बेरीबेरी होतो बी जीवनसत्वाच्या अभावामुळे. विटॅमिन बी, ब च्या अभावामुळे कोणता आजार होतो? तर तो आहे बेरीबेरी पण आहे आणि पेलाग्रा पण आहे. हे दोन्ही पण आजार बीच्या अभावामुळे होतो. लक्षात ठेवा, बी हा कसा एक कॉम्प्लेक्स आहे. बी कॉम्प्लेक्स आहे ज्याच्यामध्ये एकूण 8 जीवनसत्व येतात. टोटल 8. 1 B1, B2, B3, B5, B6, B7, B9, बी त्यानंतर B11 आहे, B12 आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8. ओके, असे हे 8 जीवनसत्व बी मध्ये आले. नेक्स्ट, इलेक्ट्रॉनचा शोध हा कोणी लावलेला आहे? इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला असेल? बघा येतं 1 2 3 4 नाही याच्यामध्ये, 4 नाही, 8 नाही, 10 11 नाही आहे याच्यामध्ये. म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 8 9 झाले ना याच्यामध्ये. ओके, इथं 11 पण नाही आहे, लक्षात ठेवा. हां, चला. इलेक्ट्रॉनचा शोध हा कोणी लावला असेल? इलेक्ट्रॉन शोध लावला होता जे थॉम्सन यांनी. जे थॉम्सन यांनी शोध लावलाय इलेक्ट्रॉनचा. लक्षात ठेवा. आणि इलेक्ट्रॉनचा कोणता चार्ज असतो? मायनस. ओके, ऋण प्रभार असतो इलेक्ट्रॉनवरती. लक्षात ठेवू शकता. अणूच्या बाह्यतम कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉनची संख्या असताना ज्या मूलद्रव्यामध्ये इलेक्ट्रॉन हे मुक्त स्वरूपात असतात ते विजेचे सुवाहक असतात. मूलद्रव्य लक्षात ठेवा. धातू, इलेक्ट्रॉन लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आहे न्यूट्रॉन आहे. न्यूट्रॉनचा शोध कोण लावला असेल? जेम्स चॅडविक. ओके, जेम्स चॅडविक यांनी शोध लावला न्यूट्रॉनचं. आणि राहिला कुठला? प्रोटॉन आहे. ओके, प्रोटॉनचा शोध कोण लावला असेल? तर त्याचा रुदरफोर्ड यांनी नाव दिलं, ॲक्च्युली शोध लावलाय गोल्डस्टेन यांनी. शोध लावलाय प्रोटॉनचा. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, मानवाधिकार दिन हा दरवर्षी कधी असतो? हा असतो 10 तारखेला, 10 डिसेंबरला असतो. 10 डिसेंबरला असतो. लक्षात ठेवा. कारण मानवाधिकार जो दिवस असतो ते 1948 मध्ये आपण जागतिक जो काय जाहीरनामा स्वीकारला होता मानवाधिकाराचा, मानवी हक्क जाहीरनामा स्वीकृत करण्यात आलं होतं 1948 मध्ये. 10 डिसेंबरला नोबेल पुरस्कार देखील वितरण केलं जातं. 10 डिसेंबरलाच नोबेल पुरस्काराचं वितरण केलं होतं. लक्षात ठेवा. कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय असेल?
कवी ग्रेसन संपूर्ण आहे माणिक शंकर गोडघाटे. माणिक शंकर गोडघाटे लक्षात ठेवा. माणिक शंकर गोडघाटे म्हणजेच आपले कवी ग्रेस आहेत. असे पूर्ण टोपण नाव असलेले किंवा जसं आपण कुसुमाग्रज यांना म्हणतो आपण विष्णू वामन शिरवाडकर, बी यांना म्हणतो आपण नारायण मुरलीधर गुप्ते, अनिल यांना म्हणतो आपण आत्मारामरावजी देशपांडे. ओके. त्यानंतर केशव सूत म्हणतो आपण प्रल्हाद केशव दामले यांना, केशव कुमार म्हणतो आपण आचार्य अत्रे यांना, प्रल्हाद केशव अत्रे यांना. हे सगळे जे टोपण आहेत ना ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. चला, हे अशा पद्धतीने छान पद्धतीने आपण लेक्चर बघितलेलं आहे. असंच डेली जो लेक्चर असतो आपला रोज रात्री 10:30 वाजता डेली तुम्हाला न चुकता बघायचं आहे. तुमच्या 1-2 महिने तुम्ही कंटिन्यू करा. बघा तुमच्या जी-केमध्ये काय फरक पडतो ते. ठीक आहे ना? जी-के खूप छान होईल तुमचं, जेणेकरून तुम्ही पास होचाल. बाकी काय होणार नाही. ओके. चला. या WhatsApp नंबरवरती मेसेज करा. जर कोणतेही पुस्तक पाहिजे असेल, डेमो पाहायचं असेल तर राजगुरूचं ऑनलाईन पुस्तक आहे आपलं 499 घरपोच भेटेल. ह्या ठिकाणी QR कोड आहे बघून घ्या. ₹230 ला स्वप्नपूर्ती आहे. 2023-24 मधील जी-के प्रश्नांचे सखोल विश्लेषण आपण याच्यामध्ये केलं. हस्तलिखित नोट्स आहेत ह्या आणि नाथभरतीचं पुस्तक तुम्हाला 1-2 दिवसात भेटून जाईल. मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जाईल. खास करून पोलीस भरती करताय, लक्षात ठेवा बरं का, पोलीस भरती करताय आणि तुमच्याकडे हे पुस्तक नाही, तर लक्षात ठेवा तुम्हाला खूप मोठं अ, फटका बसणार आहे पेपरच्या वेळेस जी-केमध्ये. त्यामुळे जिल्हा विशेष माहिती पण मी ह्याच्यामध्ये दिलेली आहे. तुम्हाला त्या त्या ठिकाणी भेटून जाईल. ₹250 हे पुस्तक सध्या अवेलेबल आहे. नंतर याची किंमत प्राईस वाढू शकते. ओके. चला ॲडव्हान्समध्ये बुकिंग करा. नाथभरतीचं पुस्तक ह्या QR कोडवरती पैसे पाठवा आणि ह्या नंबरला मला WhatsAppला मेसेज करा. चला, इथे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मनःपूर्वक. शेअर करा, लाईक करा. तुमच्या मित्रापर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला थांबूयात, पण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभवश्री. थँक यू. जय हिंद.